जिल्ह्यातील महावितरणाच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराविरोधात विविध सहकारी शेतकरी पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने शुक्रवारी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आलाय। आमदार अरुण लाडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र घोषणाबाजी केली आहे। सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळा येथून या मोर्चाची सुरुवात झाली। महावितरणाच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोरील मोर्चासमोर बोलताना आमदार लाड म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी जीवघेण्या ठरत असलेल्या वीज वाहिन्या, उघडे आणि धोकादायक डीपी, गंजलेले वीज खांब तसेच झाडांमधून लोंबकळणाऱ्या वीज तारा यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झालाय। या धोकादायक परिस्थितीबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही। पाणीपुरवठा योजनांना सातत्यपूर्ण आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळत नसल्याने शेतीचं मोठं नुकसान होतंय। कमी जास्त दाबाच्या वीज पुरवठा, वारंवार होणारे शॉर्ट सर्किट आणि तांत्रिक बिघाडामुळे मोटारी बंद पडणे, विद्युत उपकरणांचे नुकसान होणे तसेच उभी पिके जळून जाण्याच्या घटना घडत असल्याचे लाड यांनी नमूद केलं। या घटनांमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान होत असताना त्याची जबाबदारी स्वीकारण्यास महावितरण प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। महावितरणाने तातडीने धोकादायक वीज यंत्रणा दुरुस्त करावी, लिफ्ट इरिगेशन योजनांना अखंड आणि योग्य दाबाचा वीज पुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारून योग्य भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं शेतकरी ग्राहकांचा एक भव्य मोर्चा आज सांगलीच्या MSEB कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला आहे। वर्षानुवर्षे हीच मागणी आहे की इरिगेशन फेडरेशनच्या ज्या सदस्य असणाऱ्या इरिगेशन संस्था आहेत त्या संस्थांची आज मोठी अडचण होऊन बसले। त्यांना लोड शेडिंगचा सामना करावा लागतो, त्यांना वीज बिल एवढं प्रचंड होऊन बसले, त्यांना आता सहन होत नाही, तेवढं पेलत नाही। त्यामुळे बाकीच्या ग्राहकांनी जशी वीज बिल माफ केली तसं या इरिगेशनच्या फेडरेशनच्या सदस्यांची आणि संस्थांची वीज बिल माफ व्हावीत। तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या वतीनं जी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाते ती सक्ती देखील माफ केली पाहिजे, ऐच्छिक केलं पाहिजे। ज्याला इच्छा आहे त्यालाच ते मीटर लावलं पाहिजे। त्याच्या मीटरच्या अनेक तक्रारी ग्राहकांच्या आहेत, त्याची देखील दखल प्रशासनाने घेतली पाहिजे। जुन्या बंद पडलेल्या तारा आहेत, ही DP आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत, ते बऱ्याच वर्षानुवर्षे चालू आहेत, त्यांना मेंटेनन्सला निधी नाही आहे, मेंटेनन्स होत नाही आणि त्यामुळं कमी दाबाचा सामना ग्राहकाला करावा लागतो। ह्या मेंटेनन्स वेळच्या वेळी झाला पाहिजे, कंडक्टर बदलले पाहिजेत, जुने DP बदलले पाहिजेत, अशीच वर्षानुवर्षांची मागणी आमची आहे आणि आम्ही सगळ्यांच्या तर्फे मागणी करतोय। निश्चितपणानं प्रशासन याची गांभीर्याने दखल घ्यावी, दखल घेतली नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं करण्यात येईल असा इशारा मी व्यक्त करतो। आज तुम्ही मोर्चा कुठून कुठे काढला आणि कसं कुठून लोक आले? आज या संबंध कराड, कोल्हापूर, सातारा आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सगळ्या इरिगेशन पाणीपुरवठा संस्था आहेत सहकारी, या संस्थांच्या वतीनं सगळा महामोर्चा काढण्यात आलेला आहे आणि निश्चितपणानं प्रशासन याची दखल घेईल। कारण आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यांपासून त्याची सुरुवात केली आणि प्रचंड मोर्चानं आम्ही आज MSEBच्या कार्यालयात आलोय। निश्चितपणानं प्रशासन आमची दखल घेईल अशी आशा वाटते, पण ही दखल नाही घेतली तर याच्यापेक्षा तीव्र रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा मी व्यक्त करतो।